श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वप्नात का येतात? हेच आध्यात्मिक रहस्य काय आहे? कधी तुम्हाला स्वप्नात साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिले का? किंवा स्वामी स्वप्नात आले पण तुम्हाला त्याचा अर्थ समजला नाही? अध्यात्मात अध्यात्म जे आहे, स्वामी स्वप्नात येणे कोणतीही साधी घटना नाहीये. हा साक्षात स्वामींचा तुम्हाला एक दिव्य संदेश असतो. आता या स्वप्नात येण्याचा नेमके अर्थ काय आहे? काय अर्थ आहे की स्वामी आपल्या स्वप्नात येतात? अनेकदा आपण विचार करतो की लाखो भक्तांमधून स्वामी माझ्या स्वप्नात का आले? कारण जेव्हा आपलं मन शांत असतं, जेव्हा आपले विचार स्वामी चरणी लीन असतात, तेव्हा स्वामी आपल्या भक्तांशी संवादाचा मार्ग म्हणून स्वप्न निवडतात. स्वामी स्वप्नात येण्याचा अर्थ तुमच्या जन्मांतराच्या पुण्याचा उदय होणं असतं. पण स्वामी वेगळ्या वेगळ्या रूपात येतात. कधी प्रसन्न दिसतात, कधी रागावलेले दिसतात, तर कधी केवळ आशीर्वाद देताना दिसतात. या प्रत्येक रूपाचा एक वेगळा संदेश असतो. आता या रूपांचे काय संदेश आहे, नक्कीच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. होऊ शकतं की आज रात्री तुम्हाला स्वप्नात श्री स्वामी समर्थ येऊन जाय. जेव्हा स्वामी तुम्हाला हसताना किंवा आशीर्वाद देताना दिसतात, तर त्याचा अर्थ काय माहिती आहे का? की तुमच्या आयुष्यातील मोठे संकट आहे ते टळले आहेत, घरात समृद्धी येणार आहे आणि तुमची सेवा स्वामीपर्यंत पोहोचली आहे. कधी स्वामी आपल्याला स्वप्नात रागावले दिसतात किंवा शांत बसलेले दिसतात, त्याचा अर्थ असा आहे की घरातील कोणाकडून तरी काही चूक होत आहे किंवा तुमच्याकडून. म्हणून आपल्या आचरणमध्ये सुधारणा करा आणि दिवसभरात आपल्या मनात मानसिक जप करा, नामस्मरण वाढवा, असा तो इशारा असतो. कधी स्वामी मठात किंवा पादुकांच्या रूपात दिसणे. स्वामी कधी मठात दिसतात किंवा पादुकाच्या रूपात दिसतात, असं कधी झालंय का? जर हे तुमच्याबरोबर झालं आहे, तर स्वामी तुम्हाला त्यांच्या दर्शनाला बोलवत आहे. जवळच्या स्वामी मठात जाऊन दर्शन घ्या किंवा अक्कलकोट वारीचा संकल्प नक्कीच घ्या, जर तुम्हाला हे दिसत असेल. स्वामी तुम्हाला काहीतरी मागताना किंवा खाताना दिसतात का? ह्याचा अर्थ असा आहे की अन्नदान किंवा कोणती सेवा घडणं बाकी आहे. भुकेलेला अन्न द्या. स्वामी केवळ तुमच्या पाठीशी उभे दिसणे. तुम्ही कुठे आहे आणि स्वामी तुम्हाला आपल्या पाठीशी दिसतात ते, तर ह्याचा अर्थ आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याची ती प्रचिती आहे. कठीण प्रसंगात घाबरू नका, ते तुमच्या सोबत आहे. आता स्वामी स्वप्नात तर येऊन गेले. जर स्वप्नात आले तर सकाळी उठून आपल्याला काय करायचंय? सगळ्यात पहिले ज्या लोकांना स्वप्नात स्वामी दिसतात तर त्यांनी आनंदी होतात होतात, पण पुढे काय करावं त्यांना हे समजत नाही. ते खूप आनंदी होऊन जातात की मला स्वामी दिसले. जर स्वामी तुम्हाला स्वप्नात आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे नियम नक्कीच पाळा. सगळ्यात पहिले स्वामींना कृतज्ञता अर्पण करायची आहे. का? कारण की स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले आहे. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामींचे आभार माना. साखर किंवा पेढा दाखवा नैवेद्याला. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून नैवेद्य दाखवा आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 जप करा. स्वप्नातील दर्शन हे तुमचे आणि स्वामींचे वैयक्तिक नाते असतात. अत्यंत जवळच्या व्यक्तीशिवाय किंवा भावाशिवाय याची लगेच सर्वांसमोर सांगणं सुरू करू नका. नाहीतर ती जी आध्यात्मिक ऊर्जा आहे ती तुमच्याजवळ राहणार नाही, ती टिकून राहणार नाही. म्हणून टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला
या स्वप्नाबाबतीत कोणाला काही सांगायचं नाहीये. हे सगळ्यात पहिले आपल्या मनामध्ये साठवून घ्या. स्वप्नद्रष्टातील जर तुम्हाला काही वेगळंच दिसतंय, ते सुद्धा तुम्हाला तुमच्या मनापर्यंत ठेवायचं आहे. कधी सुद्धा कोणाला काही सांगायचं नाहीये. स्वामींचे सानिध्य आणि कृपा ही शब्दात कधी व्यक्त नाही होत. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का, की स्वामी तुम्हाला स्वप्नात दिसतात आहे आणि दुसऱ्याच दिवशी तुमच्या जीवनामध्ये जे संकट चाललं होतं, ते अचानक संकट संपून गेले? तुमच्यावर असं झालंय का, की स्वामी स्वप्नात आले आणि तुमची एखादी इच्छा होती, ती लगेच पुरी होऊन गेली? कधी असं झालंय का, की स्वामी स्वप्नात आले आणि कोणी आपल्या दरवाज्यावर येऊन आपल्याला काही संकेत दिले? कधी असं झालंय का, की स्वामी स्वप्नात आले आणि तुमचं मन शांत होऊन गेलं? तुमच्या जीवनामध्ये एक आनंद येऊन गेलाय? असं कधी झालं आहे का? जर झालं असेल ना, तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा, की हो, मला असा अनुभव आणि प्रचिती आले. हे माझ्याकरता नाही, की माझे कमेंट्स वाढले तर माझ्या बाबतीत काही चांगलं व्हावं, हा माझा उद्देश नाही. उद्देश आहे फक्त हाच आहे, की जर तुमचा एक अनुभव कोणाच्या जीवनामध्ये आनंद आणून दे आणि त्याला सुद्धा त्याच्या जीवनामध्ये प्रचिती येऊन जाय. हीच माझी इच्छा आहे. स्वामींचरणी माझी प्रार्थना आहे, की तुमच्या जीवनामध्ये काही मोठं संकट असेल, काही इच्छापूर्ती झाली नसेल, तर ती लगेच हो आणि तुमचं जीवन सदैव आनंदी राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.